हे आगरी कोळी बांधव यांनीच 1934 साली लालबागच्या राजाच्या मंडळाची स्थापना केली आणि पहिल्यांदा लालबागचा राजा विराजमान केला. मात्र काल परवाची व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट कळाली की यांनाच दर्शनासाठी रोखलं जात होतं. का तर मंडळाचा ट्रस्टी बदलला. हातामध्ये हार घालून आमच्या लालबागच्या राजाला अर्पण करा म्हणून विनंती करत होते. पोलीस त्यांना धक्काबुक्की करत होते. त्यांना हकलवून लावलं. त्यांच्या हातातला तो मानाचा हार त्या मानाच्या राजाच्या गळ्यात सुद्धा घालू दिला नाही. पण जेव्हा परवा विसर्जनाच्या वेळी लालबागच्या राजाचं विसर्जन होत नव्हतं, तेव्हा जे मंडळाच्या अवतीभोवती सोडलेले गळ्यात आयडेंटिटी घालून फिरत होते ना, ते कुठे होते? 33 तास तिथे ना अंबानी होते, ना कुठले मंत्री, ना कुठले संत्री. हेच कोळी बांधव होते. जीवावर उदार होऊन लालबागच्या राजाचं विसर्जन करत होते. यांच्यावरतीच अन्याय केला होता या मंडळाने. हे तेच मंडळ आहे जे मंडळ कोळी बांधवांनी उभा केलं, सामान्य माणसांनी उभा केलं. लालबागचा बाजार सुरळीत चालू व्हावा म्हणून याच कोळी बांधवांनी नवस केला. गणपतीरायाने तो नवस पूर्ण केला. म्हणूनच लालबागच्या राजा या मंडळाची स्थापना झाली आणि लालबागच्या राजाची पूजा व्हायला सुरुवात झाली. आणि याच कोळी बांधवांना त्याच लालबागच्या राजापासून दूर करण्यात आलं. का तर मंडळाचा ट्रस्टी बदलला. तो ट्रस्टी कोण होता? अंबानी. त्या अंबानी पायात इथे ना मराठ्यांचं चालू दिलं काही, ना कोळी बांधवांचं. ज्या मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्राला इतिहास या शब्दापेक्षाही फार जुना आहे, त्या मराठ्यांना मात्र तिथे अन्नासाठी रोखण्यात आलं. मराठ्यांना उपाशी ठेवलं, कोळी बांधवांचा अपमान केला आणि शेवटी मंडळाने त्याचा भिकारलेपणा दाखवून दिला. आता या मंडळाला महाराष्ट्रातून भीक मिळेल दरवर्षी आणि वर्षानुवर्षे.